पुणे. रत्नागिरी विधानसभेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. मंत्री उदय सामंतांच्या मतदारसंघावर भाजपच्या निलेश राणेंनी दावा केलाय. रत्नागिरी भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आम्हाला परत मिळावा असं निलेश यांचं म्हणणं आहे. तर एक्सवरती व्यक्त होताना ते म्हणतात, नितेशनं फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भाजपचा आहे, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार. तर लोकशाहीमध्ये कुणालाही कुठल्याही मतदारसंघावरती दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र युतीत कुणाला कुठला मतदारसंघ सोडावा याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार घेतील अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यावर उदय सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निलेश लंकेंच्या मातोश्रींनी मुलाच्या विजयावरती प्रतिक्रिया देत असतानाच भाजपच्या विखे कुटुंबावर गंभीर आरोप केले. निवडणूक काळामध्ये निलेश लंकेंचा अपघात व्हावा, त्याचं काही बरं वाईट व्हावं यासाठी मोठमोठ्या पूजा घालण्यात येत होत्या असा आरोप लंकेंच्या आईनं केलाय. त्यासाठी लाखोंचा खर्च केल्याचंही शकुंतला लंके म्हणतायत. घरी केले अख्या 7 तालुक्याचे कामच करायचे आणि त्यांची सेवाच करायची. त्यांच्या दुःखात सुखात आपलं काय म्हणजे आणि आपला माणूस करणार पण आहे. आपला माझा मुलगा आहे ना, करणार पण आहे. तुम्हाला सांगू, परत माहिती 2-2, 3-3 लाखाच्या पूजा मांडल्यात. कशा माणसाला पुढे याचा अपघात व्हावा, हे कुठं गाडी खाला, तुम्हाला कसं रात्र झोप नसेल तर काय. आमचा एक मुलगा येऊन धरला, ते आला म्हणला काय असे पूजा मांडलं नाही काय, कुठं म्हणलं मरत नसते, मला तू टेन्शन नाही घ्यायचं. त्यामध्ये त्याच्यात दोन्ही गोष्टी आल्या, दडपशाही बी आली आणि गुंडगिरी आली. दडपायचं माणसाला दडप टाकायचं. आधी कुठं तो बोलला नाही, एखाद्या बोलला तर त्याला कुठेतरी अडवायचं.